सो वेलकम स्टुडंट्स, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा या इंग्रजीच्या टेन्स या टॉपिकमध्ये हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रो, आपण कोणत्याही प्रकारची स्पर्धा असू देत, कोणत्याही इयत्तेसाठी टेन्स हा टॉपिक परीक्षेला असतो. आपल्याला माहिती आहे टेन्स म्हणजे काय. तर टेन्स म्हणजेच मराठीत त्याला आपण काळ असं म्हणतो. टेन्स म्हणजे काय, मराठीत काळ असे म्हणतो. आणि आपणा सर्वांना माहीत आहे की टेन्सचे मुख्य प्रकार किती आहेत. तर 3 आहेत टेन्सेसचे. बघा, टेन्सेसचे मुख्य प्रकार 3 कोणकोणते आहेत बघूया आपण. सो देर आर 3 मेन टाइप्स ऑफ टेन्सेस. कोणकोणते? प्रेझेंट टेन्स, बरोबर, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. हे टेन्सचे 3 प्रकार झाले. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. येते लक्षात. आता प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे टेन्सचे मुख्य प्रकार झाले. जसं की आय वर्क हा प्रेझेंटमध्ये, आय वर्कड हा पास्ट टेन्स आहे आणि आय विल वर्क हा फ्युचर हा फ्युचर टेन्स आहे. हा प्रेझेंट वर्क, पास्ट वर्कड, फ्युचर विल वर्क. सध्या जे चालू असतं, सध्या जे आहे ते प्रेझेंट, होऊन गेलेले ते पास्ट आणि जे होणार असतं ते फ्युचर. येते लक्षात. तर आपण बघूया याचे उपप्रकार आहेत, सब टाईप्स आहेत 4. कोणकोणते सब 4 टाईप्स आहेत बघूया आपण. सो विचार द 4 सब टाईप्स बघूया आपण. लेट्स सी. याचे सब 4 टाईप पडतात. सो विचार दे. सो दे आर सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ. नंबर 2 कंटिन्युअस टेन्स. याचंच दुसरं नाव आहे प्रोग्रेसिव्ह टेन्स. काय आहे? प्रोग्रेसिव्ह टेन्स. येते लक्षात. त्याचबरोबर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण काळ. आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नंतर परफेक्ट टेन्स बघूया. परफेक्ट टेन्स आणि मग परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्ही काय शिकला? ह्याचे सब टाइप्स कोणकोणते आहेत? सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला थोडीशी वैशिष्ट्य सांगतो. यामध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर V1 असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल तर V2 असेल, सिंपल फ्युचर टेन्स असेल तर शॅल किंवा विल प्लस V1 असेल. येते विल प्लस V1 असेल. पण इथं कंटिन्युअस टेन्स असतो, त्यामुळे एम, इज, आर आधी क्रियापदाला ING असतो, VING. एम इज आर, VING. इथं वॉज वेअर पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर प्लस VING. आणि फ्युचर टेन्स असेल तर विल बी किंवा शॅल बी प्लस VING. येते लक्षात. त्याचबरोबर इकडं परफेक्ट टेन्स असतो म्हणून हॅव किंवा हॅजच्या पुढं V3 असतं. आता पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर काय असेल? हॅड प्लस V3 असतं, हॅड प्लस V3. आणि फ्युचर असेल तर विल हॅव प्लस
V3 असतं, विल हॅव प्लस V3 असतं. तर बघा परफेक्ट कंटिन्युअस असं असेल तर काय असतं बघा, हॅव बीन किंवा हॅज बीन, हॅव किंवा हॅज बीन प्लस क्रियापदाला इंज प्रत्यय असतो. हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स झाला. हा पास्ट परफेक्ट टेन्स बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हॅड बीन प्लस VING. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय असेल, विल हॅव बीन प्लस VING. आता तुम्ही मला सांगा आपला V1 किती वेळा वापरला आहे पुऱ्या याच्यामध्ये, V1 आपण 2दा वापरलेले. ING प्रत्यय किती वेळा वापरला, 1 2 3 4 5 आणि 6 वेळा वापरला. V3 किती वापरला, 3 वेळा वापरला. परफेक्ट टेन्समध्ये एखादी ॲक्शन पूर्ण झालेली असते, म्हणून आपण V3 वापरतो. तर कंटिन्युअस टेन्समध्ये ॲक्शन चालू असते म्हणून आपण ING वापरतो. परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पण चालू पूर्ण असते म्हणजेच इथं पण ING वापरतो, बिन वापरून ING वापरतो. जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये बिन प्लस ING असेल तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. आय होप तुम्हाला हे सब टाईप्स कळले असतील. किती आहेत रे सब टाईप्स, सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता याचीच आपण काही उदाहरणं बघूया आपण. याचीच आपण 3 उदाहरणं घेतोय आपण सगळ्या काळातली, सो दॅट सिम्पल नॉट डिफिकल्ट वन. बघा प्रत्येकाचं एक एक उदाहरण घेऊया आपण. जसं की सिंपल टेन्स बघूया आपण. सिंपल टेन्समध्ये आय वर्क. सिंपल पास्ट टेन्स झाला आय वर्कड. सिंपल पास्ट. सिंपल फ्युचर आय शॅल वर्क. आय वर्क मी काम करतो, सिंपल प्रेझेंट. आय वर्कड सिंपल पास्ट टेन्स मी काम केले. आय शॅल वर्क मी काम करेन, सिंपल फ्युचर. ओके, तर इथं हेच बघूया आपण. आय एम वर्किंग चालू आहे क्रिया सध्या, प्रेझेंट कंटिन्युअस चालू काळ, मी काम करत आहे. पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, एमच्या ठिकाणी फक्त वॉज वापरा. आय वॉज वर्किंग. आता फ्युचर कसा घ्याल तर आय विल बी किंवा आय शॅल बी वर्किंग. येते लक्षात, आय विल बी वर्किंग किंवा आय शॅल बी वर्किंग. हा झाला कंटिन्युअस टेन्स. आता परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आय एम वर्किंग मी काम करत आहे. आय वॉज वर्किंग मी काम करत होतो. येते लक्षात. आय शॅल बी किंवा आय विल बी वर्किंग मी काम करत असेल. एवढं सोपं नाही. हॅलो, लक्ष द्यायला लागेल तुम्हाला, लक्ष द्या. कारण हे लक्ष दिल्याशिवाय नाही. आपल्याला माहिती आहे की आपण इयत्ता 5वीपासून टेन्स हा टॉपिक शिकतोय. आज आपण एवढ्या वर्षानंतर सुद्धा आपणाला हा टेन्स व्यवस्थित जमत नाही. त्याला कारण आपण कधी इन्व्हॉल्व्ह होऊन केलेलं नाही आहे, त्याचे नियम नीट समजून केलेले नाहीत. नियम समजून नीट व्यवस्थित केलं तर टेन्स हा टॉपिक ही अवघड नाही तुम्हाला. तर बघा आता परफेक्टमध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. म्हणजेच आपल्याला V3 वापरला पाहिजे. जसं आय हॅव वर्कड मी काम केले आहे. हॅव वर्कड हा V3 आहे, मी काम केले आहे. आय हॅड वर्कड हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे. आय हॅड वर्कड मी काम केले होते. ओके, हॅड वर्कड पास्ट परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स आय विल हॅव किंवा आय शॅल हॅव वर्कड मी काम केले असेल.
मी काम केले असेल. तर आता इथं क्रिया पूर्ण झालेली आहे, तर इकडं क्रिया चालू पूर्ण आहे. म्हणजे बराच वेळ टिकलेली क्रिया असेल तर आपण चालू पूर्ण काळाचा उपयोग करतो. जसं की आय हॅव बीन वर्किंग, आय हॅव बीन वर्किंग, मी काम करत, हॅव बीन वर्किंग, मी काम करत आलो आहे. याचा अर्थ मी काम करायला सुरुवात अगोदर केलेली आहे पण अजून चालूच आहे. आय हॅव बीन वर्किंग. तसंच आय हॅड बीन वर्किंग, मी काम करत आलो होतो. हॅड बीन वर्किंग, मी काम करत आलो होतो. आणि मी काम करत आलो असेल, मी काम करत आलो असेल. आय विल हॅव बीन वर्किंग, आय विल हॅव बीन वर्किंग, आय विल हॅव बीन वर्किंग. बीन वर्किंग मी अंडरलाईन केलेला भाग आहे, कळेल प्रत्येक वेळेस. बीन वर्किंग म्हणजे चालू पूर्ण काळ. त्याच्या अगोदर टू हॅवचं रूप आहे, प्रेझेंट टेन्समधलं, पास्ट टेन्समधलं आणि फ्युचर टेन्समधलं. इथं पण हॅवच्या पुढं 30 रूप आले, हॅडच्या पुढं 30 रूप आले, विल हॅवच्या पुढं 30 रूप आले. परफेक्ट टेन्समध्ये V3 असतो, कंटिन्युअस टेन्समध्ये ING असतो. तर इथं बघा, हा V1 आहे, हा V2 आहे, हा V1 आहे. V1 V2 V1, शाल किंवा विल नंतर V1 येतो. इथं शाल किंवा विल वापरू शकतो तुम्ही. ओके. तर यानंतर आपण बघूया की नेमका या काळांचे सूत्र कसे आहेत. सूत्र बघूया आपण, या काळांचे सूत्र बघूया आपण. दॅट विल बी सिम्पल फॉर अस टू स्टडी द फॉर्म्युली ऑफ, फॉर्म्युली नॉट फॉर्म्युला, फॉर्म्युला इज सिंग्युलर while फॉर्म्युली इज प्लुरल फॉर्म. सूत्र, सूत्रे. ओके. Now see there then please. Let us see. Now let us see. बघूया आपण. सूत्र नंबर 1 असेल आपला सिंपल टेन्स असेल पहिला. सिंपल टेन्स. तर आपणा सगळ्यांना माहिती आहे की सिंपल 3 टेन्स आहेत. मग असे अभ्यासलेच आपण. कोणकोणते सिंपल 3 टेन्स आहेत सांगा बघू आता. सिंपल प्रेझेंट आहे, बरोबर, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे आणि सिंपल फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचर टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमानकाळ, सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. याचं सूत्र काय बघा. सब्जेक्ट कुठल्या वाक्याचा कर्ता घ्यायचा प्लस V1 क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागेल प्लस डॉट 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 डॉट. तर सिंपल पास्ट टेन्समध्ये सब्जेक्ट घ्यायचं आहे, सूत्र लक्षात ठेवायचे. याच्या पुढे V2 घ्यायचं आहे. V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं, क्रियापदाचं दुसरं. तर फ्युचरमध्ये सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल घ्यायचं आहे प्लस V1 प्लस डॉट डॉट. सूत्र लक्षात राहतील. V1 सिंपल प्रेझेंट, V2 सिंपल पास्ट टेन्स, शाल विल V1 सिंपल फ्युचर टेन्स. बघा, जसं की आपण मराठीत म्हणतो टिंबटिंब करतो किंवा करते. टिंबटिंब केले, क्रिया झाली. टिंबटिंब करेन, करेन किंवा करेन. ओके. सो नाउ सी हियर, जसं की आय स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलतो. यू हेल्प द पुअर, तुम्ही गरिबांची मदत करता. शी कुक्स, यस प्रत्यय लागला कुकला, शी कुक्स फूड, ती स्वयंपाक करते. फादर गोज, यस लागला, फादर गोज टू ऑफिस. द टीचर टीचेस इंग्लिश ग्रामर. द डॉग रन्स फास्ट, द डॉग रन्स फास्ट. लता सिंग्स अ सॉन्ग.
इट रेन्स, रेनला रेन्स हेविली, मुसळधार पाऊस पडतो. आता हेच वाक्य होतं. फादर वेंट, गोचा भूतकाळ वेंट, फादर वेंट टू ऑफिस, फादर विल गो टू ऑफिस. पुन्हा एकदा बघा. दे प्ले क्रिकेट, प्लेचा पास्ट टेन्स प्लेड आणि विल प्ले. दे प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळले. दे विल प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळतील, ते क्रिकेट खेळतील. आता यानंतर आपण दुसरा पार्ट बघतोय आपण, कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स. बघा कशा प्रकारे बघूया आपण ते. कंटिन्युअस टेन्स किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स, याही मध्ये प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर असेल. थोडक्यात तुम्ही म्हणताना कशा प्रकारे म्हणायचं आहे तुम्हाला बघा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, अशा प्रकारे म्हणायचं. उलटं म्हणायचं इथं मात्र सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर. इथं म्हणताना प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. बघा आता कंटिन्युअस टेन्स असल्यामुळं आपण टू बीची रूपं घ्यायची. टू बीची कुठलं, प्रेझेंटमध्ये एम, इज, आर. एम इज आर प्लस वर प्लस आय एन जी प्लस डॉट 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 डॉट. इथं सब्जेक्ट प्लस टू बीचा पास्ट टेन्स, टू बीचा प्रेझेंट एम इज आर प्रेझेंट टेन्समध्ये, टू बीचा पास्ट टेन्स एम इज आरचा पास्ट टेन्स वॉज वेअर, वॉज वेअर आणि पुढं वी आय एन जी. ओके. अँड फ्युचर टेन्स शॅल बी, विल बी. सब्जेक्ट प्लस शॅल बी, विल बी, शॅल बी, विल बी प्लस वी डॅश आय एन जी. तुम्हाला कळेल की इथं तिन्ही ठिकाणी आय एन जी लागलेलं आहे. जसं की टिंबटिंब त आहे, त आहे, करत आहे, जात आहे, बसत आहे, खेळत आहे, नो शोध घेत आहे, मदत करत आहे वगैरे. डॅश त होतो किंवा त होते, त होतो, त होते म्हणजे खेळत होते, बोलत होते, बोलत होतास, कर्त्यानुसार ते बदलेल. आणि त असेल, त असेल जसं की बोलत असेल, जात असेल, गात असेल वगैरे. जसं की आय एम गोईंग टू कॉलेज, आय एम गोईंग टू कॉलेज, मी कॉलेजला जात आहे. आय वॉज गोईंग टू कॉलेज, मी कॉलेजला जात होतो, मी कॉलेजला जात होते. आय शॅल बी किंवा आय विल बी गोईंग टू कॉलेज, मी कॉलेजला जात असेल. येतं लक्षात. जसं की बघा आपल्याला माहित आहे की राईट, रोट, रिटर्न, राईट, रोट, रिटर्न आणि रायटिंग माहित आहे का. राईट, रोट, रिटर्न आणि रायटिंग. बघा काय बघतोय आपण. राईट V1, रोट V2, रिटर्न V3 आणि रायटिंग VING, VING. येते का लक्षात बघा. तसं स्पीक आहे, स्पीक, स्पीक चा पास्ट टेन्स V2, स्पोक आणि स्पोकन, स्पोकन आणि स्पीकिंग, स्पीकिंग. ही काही क्रियापद घेऊया आपण. एकच क्रियापद या 4 काळामध्ये 6 काळामध्ये चालवूया. जसं की आय स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलतो. आय V2 घ्यायचं आहे, स्पोक. आय स्पोक इंग्लिश, आय शॅल स्पीक इंग्लिश, मी इंग्रजी बोलेन. आय एम स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्लिश बोलत आहे. आय वॉज स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत होतो. आय शॅल बी स्पीकिंग इंग्लिश, मी इंग्रजी बोलत असेन. येते लक्षात. यानंतर हे 6 काळ झाले आपले 6 आणि उरलेले 6 काळ आपण पुढच्या चार्टमध्ये बघतोय. सो विल स्टडी रिमेनिंग टेन्सेस इन द नेक्स्ट चार्ट. नेक्स्ट चार्ट विल स्टडी, लुक देअर. बघा
आता आपण परफेक्ट टेन्स बघतोय. आपण परफेक्ट टेन्स, कोणता टेन्स बघतोय? परफेक्ट टेन्स. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की व्हॉट इज परफेक्ट टेन्स. सी देअर. हां, परफेक्ट टेन्स बघा. नंबर 3 परफेक्ट टेन्स. मी तुम्हाला सांगितलं की परफेक्ट टेन्समध्ये V3 वापरतो. काय वापरतो? V3, क्रियापदाचं 3 रूप वापरतो. आता परफेक्ट टेन्समध्ये पण अशाच प्रकारे आहे. 3 आहेत प्रकार. यामध्ये पुन्हा प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर असे 3 भाग येतील. म्हणताना तुम्हाला असं म्हणायचं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स अशा पद्धतीने म्हणायचं तुम्हाला. दॅट विल बी फाईन फॉर यू. सी दॅट प्लीज. तर इथं सब्जेक्ट सूत्र बघा. प्रेझेंट परफेक्टचं सूत्र काय बघा. एखादी गोष्ट केलेली आहे प्रेझेंट परफेक्ट, एखादी गोष्ट केलेली होती पास्ट परफेक्ट, एखादी गोष्ट केलेली असेल फ्युचर परफेक्ट. मग सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज घ्यायचे. हॅव, हॅज आणि मग V3 डॉट 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 डॉट. काय अर्थ? केले होते, केले होते. इथं सब्जेक्ट प्लस हॅव हॅजचा भूतकाळ काय रे? तर हॅड आहे. हॅव हॅजचा भूतकाळ काय आहे? हॅड आहे. प्लस V3 प्लस डॉट 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 डॉट. मग केले, सॉरी केले आहे. इथं परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे त्यामुळे आहे. इकडं होते आणि इथं असेल थर्ड फॉर्म असेल. यस प्लस विल हॅव किंवा शॅल हॅव प्लस V3 टिंबटिंब केले असेल. असेल असेल ते कर्त्यानुसार बदलेल. जसं की आय हॅव रिटन अ लेटर. आय हॅव रिटन अ लेटर. रिकाम्या जागी अ लेटर म्हणा. आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले आहे. क्रिया पूर्ण झाली आहे माझी. आय हॅड रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले होते. आय विल हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले असेल. असेल असेल ते कर्त्यानुसार बदलेल. आता नंबर 4 मध्ये बघणार आहे आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय बघणार आहे? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघणार आहे. यामध्येही आपणाला असंच बघावं लागेल. काय बघा? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तुम्ही म्हणताना कसं म्हणणार आहे बघा? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचा फॉर्म्युला काय असेल? सब्जेक्ट वरच्या प्रमाणे सगळंच असेल इथंपर्यंत. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन येणार. बीन तिन्ही ठिकाणी बीन येईल. बीन प्लस VING. टिंबटिंब करत आलो असेल. टिंबटिंब करत आलो किंवा आले असेल. आहे पहिल्यांदा आहे, वर्तमान काळ आहे, आलो आहे. सब्जेक्ट प्लस हॅड बीन. हॅड बीन प्लस V'ING. करत आलो होतो. बघा इथं आहे, इथं होतो आणि खालती असेल. म्हणजे काय झालं? सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन. विल हॅव बीन प्लस ING. टिंबटिंब करत
आलो असेन. असेन पाहिजे, असेन. टिंबटिंब करतो आलं असेन. आता बघा, मगाचंच वाक्य बघायचं आहे. राईट रोट रिटर्नचं रायटिंग घेणार आहे सगळीकडे इथं. आय हॅव बीन, सॉरी इथं आपला परफेक्ट टेन्स आहे आपला. आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले आहे. आय हॅड रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले होते. आय विल हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिले असे. पण चालू पूर्ण काळ आहे. एखादी क्रिया भूतकाळामध्ये सुरू झाली आणि दीर्घकाळपर्यंत टिकली असेल तर चालू पूर्ण काळ वापरतो. जसं की आपण बघूया, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलो आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलो होतो. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलो असेन. आता दुसरं वाक्य घेऊया आपण. दुसरं वाक्य घ्या. काय वाक्य? आपलं वाक्य आहे, मोहन ड्रिंक्स कॉफी. मोहन ड्रिंक्स कॉफी हे साधा वर्तमानकाळ आहे. मग मोहन हॅज ड्रंक कॉफी. ड्रिंकचं ते स्वरूप ड्रंक. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग. मोहन हॅज ड्रंक कॉफी. मोहन हॅड ड्रंक कॉफी. मोहन विल हॅव ड्रंक कॉफी. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मोहन हॅज बीन ड्रिंकिंग कॉफी. मोहन हॅड बीन ड्रिंकिंग कॉफी. आणि मोहन विल हॅव बीन ड्रिंकिंग कॉफी. सो बाय दिस वे वी हॅव स्टडीड ऑल 12 टेन्सेस. 12 टेन्सेस बघितलेत आपण. आता एक वाक्य आपण 12 काळात कशा प्रकारे चालवते बघूया आपण. काय विचारणार आपण? एकच वाक्य 12 काळात कशा प्रकारे चालवायचं. सी हिअर प्लीज. Look here. For example, listen. He sing. हा sings हा साधा वर्तमानकाळ आहे. He sings. He sang. It is simple past tense. S-A-N-G. He sang. He sang. He will sing. He will sing a song. आपण 3 काळ घेतले आपण. कोणकोणते? ही, बघा, ही सिंग्स, ही सॅंग, ही विल सिंग. हा सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. ही सिंग्स अ सॉन्ग. ही सॅंग अ सॉन्ग. ही विल सिंग अ सॉन्ग. आपण आता कंटिन्युअस टेन्स बघूया आपण. हा सिंपल टेन्स झाला. सिंपल, तिन्ही पण झाले. आता कंटिन्युअस काय होईल? ही इज, ही वॉज, ही विल बी सिंगिंग अ सॉन्ग. सिंगिंग अ सॉन्ग. थोडक्यात तुम्ही म्हणणार कसा? ही इज सिंगिंग अ सॉन्ग, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग, पास्ट कंटिन्युअस टेन्स. ही विल बी सिंगिंग अ सॉन्ग, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. नंबर 3, परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स बघूया. परफेक्ट टेन्समध्ये ही हॅज, he had, he will have. आणि मग सिंगचं थर्ड फॉर्म sung. sung a song. कसं झालं वाक्य आपलं? प्रेझेंट परफेक्ट. he has sung a song. he had sung a song. त्यानं गाणं गायलं होतं. he will have sung a song. त्याने गाणे गायले असेल. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघूया आपण आता. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट
कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हां, तर काय येणार मग? ही हॅज, हॅड, विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. बीन सिंगिंग अ सॉन्ग. तुम्हालाही अशाच प्रकारची उदाहरणं करायची आहेत. येते लक्षात बघा. म्हणजे काय झालं? ही हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग, ही हॅज बीन सिंगिंग अ सॉन्ग, ही हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग आणि ही विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. थोडक्यात आपण सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. अशा प्रकारे आपण 12 टेन्सेस ह्या 1, 2, 3 आणि 4 लाईनमध्ये 12 काळ बघितले आपण. येते लक्षात? आता यानंतर आपण एका काळाचा सविस्तर अभ्यास करणार आहे. त्याचा प्रश्न कसा करायचा, नकार कसा करायचा, हा भाग अभ्यासूया. सो नोट डाऊन प्लीज. आणि अशा प्रकारचे अनेक उदाहरणं तुम्हाला बघायचे, अनेक उदाहरणं बघायचे. तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा होकार, नकार आणि प्रश्न कसा करायचा बघूया आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ, सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, त्याचा फॉर्म्युला आपण अभ्यासलेला आहे. सब्जेक्ट प्लस V1 अभ्यासलेला आहे. काय फॉर्म्युला? हे अभ्यासलेलं आहे आपण, सब्जेक्ट प्लस V1. तर आपल्याला माहित असायला पाहिजे की काही रूल आहेत. याचे रूल आहेत. काय रूल आहेत आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. बघूया आपण, शिकत बघूया आपण. बघा, आय रन, वी रन, यू रन, ही रन्स. आता इथं मात्र हीला आपण थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर म्हणतो. थर्ड पर्सन सब्जेक्ट जर का थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर असेल, म्हणजे कुठलंही नाव असेल कुणाचं तरी, किंवा ही शी इट असेल तर यसला, वर्बला यस लावायचा. ही रन्स, शी रन्स, इट रन्स आणि दे रन. दे रन्स नाही बरं का, दे रन. आपलं काय ठरलंय? ही, शी, इट हे तिघ जण आहेत. ते कोण आहेत? थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहेत. कोण आहेत हे? थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहेत. म्हणून आपण काय करतोय, यांच्या तिघांच्याला आपण काय करतोय, यस प्रत्यय लावतोय. इथं यस प्रत्यय लावतोय. लक्ष द्या. आता याचा हा झाला होकार, झाला होकार, पॉझिटिव्ह झालं, पॉझिटिव्ह. आता या वाक्यांचं निगेटिव्ह कसं करायचं बघा, इकडे लक्ष देता प्लीज. निगेटिव्ह कसं करायचं बघूया वाक्याचा. नकार. जसं की ही रन्स आहे, त्याचा नकार करताना काय करायचं? आय रन आहे, येस प्रत्यय नाही म्हणजे डू वापरा. येस प्रत्यय असेल तर डज वापरा. संपलं काम. म्हणजे काय झालं? आय रनचा आय डू नॉट रन येते लक्षात. इथं डू वापरला. वी रनचा वी डू नॉट रन, इथं पण डू वापरला कारण येस प्रत्यय नाही इथं. यूला पण तसंच होईल. यू डू नॉट रन, यू डू नॉट रन. पण ही, शी, इटच्या पुढं असणारे वर्ब आहे त्याला येस प्रत्यय आहे म्हणून डज नॉट वापरणार. बघा, ही डज नॉट रन, नॉट रन्स. आता रन्स वापरलं तर चूक होईल. परीक्षेत मात्र रन्स देतात फाइंड द एरर मध्ये. शी डज नॉट रन, शी डज नॉट रन. इट डज नॉट रन, इट डज नॉट रन. आणि देच्या पुढे डज नॉट नाही बरं का. एक्झाम मध्ये मात्र म्हणतील दे डज नॉट रन, चुकलं. मग दे डू नॉट
रन, दे डू नॉट रन. माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की नकार करताना डू नॉट किंवा डज नॉट वापरायचे. नकार झाला. आता क्वेश्चन कसा करायचा बघूया आपण. यांचा क्वेश्चन बघूया आपण. हाऊ टू फॉर्म क्वेश्चन. प्रश्न कसा करायचा बघूया आपण. हाऊ टू फॉर्म क्वेश्चन. जसं की आय रन आहे. आय रन याच्या सुरुवातीला डू ठेवा. डू आय रन, डू वी रन, डू यू रन. पण इथं यस प्रत्यय असल्यामुळे डज ठेवा. पण यस प्रत्यय काढा. डज ही रन, डज शी रन, डज इट रन, डू दे रन. येते का लक्षात. म्हणजे सुरुवातीला आपण काय करणार आहे. आय रनचं काय करणार. डू आय रन करणार. डू आय रन, मी धावतो का. वी रन, आपण धावतो. मग डू वी रन, आपण धावतो का. डू वी रन. बाय द सेम वे यू रन, तुम्ही धावता किंवा तू धावतोस. डू यू रन, तू धावतोस का किंवा तुम्ही धावता का. ही रन्सचं काय होणार क्वेश्चन करताना. डज ही रन, नॉट रन्स. नॉट रन्स. इथं रन्स आहे पण इथं रन आहे, हे लक्षात घ्यायचं. चूक होते परत परत. शी रन्स, ती धावते. डज शी रन, ती धावते का. डज शी रन, डज आल्यामुळं रन आहे इकडं. इट रन्स, ते धावते. डज इट रन, डज इट रन, ते धावते का. आणि दे रनचा डू दे रन, डू दे रन. सी धिस केअरफुली. आपण वाक्य पॉझिटिव्ह म्हणजे होकार केला. सब्जेक्टच्या पुढे फक्त V1 ठेवलाय सगळीकडं. नकार करताना डू नॉट, डज नॉट वापरलेलं आहे. आणि क्वेश्चन करताना सुरुवातीला डू किंवा डज. याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो, येस नो क्वेश्चन म्हणतो. हॅलो, ह्याला व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन म्हणतो. ह्याला नेगेशन म्हणतो, ह्याला पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणतो. येते का लक्षात. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्सच्या बाबतीत झालं. कोण्या बाबतीत. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्स बघूया. सेम अशाच पद्धतीनं सिंपल पास्ट टेन्स आहे. सी दॅट सिंपल पास्ट टेन्स. सी हाऊ इज द सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्समध्ये सुद्धा एखादी क्रिया होऊन गेली, झाली असं सांगितलं असतं. जसं की तो गेला, ही वेंट. आम्ही आलो, वी केम. सिंपल पास्ट टेन्समध्ये क्रियापदाचं, हॅलो, क्रियापदाचं दुसरं रूप वापरायचं. दुसरं कुठलं. दुसरं रूप वापरायचं. जसं ओपनचा ओपनड, नो लाफचा लाफ्ट, ड्रिंकचा ड्रँक, नॉट ड्रंक. रनचा रॅन, नॉट रॅन्ड. ब्रेकचा ब्रोक, नॉट ब्रोकन, ब्रोक. ओके, बघूया आपण मग सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स याचा फॉर्म्युला काय आहे. यस प्लस V2. पण याचा नकार असताना नकारचा फॉर्म्युला काय आहे. निगेशन. यस प्लस डिड नॉट प्लस V1. याचा क्वेश्चन काय आहे. डीड प्लस यस प्लस V1 प्लस डॉट डॉट क्वेश्चन मार्क. जसं की आय रॅन फास्ट, आय डिड नॉट रन फास्ट. डिड आय रन फास्ट. येते का लक्षात. जसं की हरी रोट अ लेटर, हरीने पत्र लिहिले. हरी डिड नॉट राईट अ लेटर, नॉट डिड नॉट रोट अ लेटर. हरी डिड नॉट राईट अ लेटर, हरीने पत्र लिहिले नाही. डिड हरी राईट अ लेटर, डिड हरी राईट अ लेटर. तर बघूया आपण कशा प्रकारे वाक्य होतं. कोणत्याही सब्जेक्टच्या पुढे कोणताही सब्जेक्ट असू दे तिथं V2 लिहायचं आहे. बघा, पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह आणि इथं क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे. बघा कशा प्रकारे होईल हे. जसं की आय रोट,
मी लिहिले. वी रोट, आपण लिहिले. यू रोट, तू किंवा तुम्ही लिहिले. ही रोट, हीच्या पुढं पण रोट्स नाही बरं का. ही रोट, त्याने लिहिले. शी रोट, तिने लिहिले. इट रोट, त्याने लिहिले. आणि दे रोट, त्यांनी लिहिले. हा झाला होकार, हा विटो आहे. हा काय विटो आहे. आता निगेटिव्ह करताना काय करायचं आपल्याला, सगळीकडे डिड नॉट वापरणार आहे. काय करणार आहे, सगळीकडे आपण डिड नॉट वापरणार आहे. दॅट सिम्पल. मग आय रोटचा काय होईल सांगा बघू आता. आय डिड नॉट रोट नाही बरं का, राईट. मी लिहिले नाही, मी लिहिले नाही, नव्हते नव्हे, नाही. ही रोटचं, वी रोटचं, वी डिड नॉट राईट. वी डिड नॉट राईट. आळस करू नका, लक्ष द्यायचं आहे. पे अटेन्शन प्लीज. वी डिड नॉट राईट. यू रोट, तू लिहिले किंवा तुम्ही लिहिले. यू डिड नॉट राईट. तू लिहिले नाहीस किंवा तुम्ही लिहिले नाही. ही रोट, त्यांनी लिहिले. ही डिड नॉट राईट, त्याने लिहिले नाही. शी डिड नॉट राईट, शी डिड नॉट राईट, तिने लिहिले नाही. राईट. इट डिड नॉट राईट, इट डिड नॉट राईट. आणि दे डिड नॉट राईट, डिड नॉट राईट. तर बघा, याचा प्रश्न करताना काय करायचं आहे. हॅलो, प्रश्न करताना सुरुवातीला डीड घ्यायचं आहे, संपलं. मगाशी डू घेत होतं का नाही, तर आता काय घ्यायचं आहे, आता आपल्याला डीड घ्यायचं आहे. डीड, डू किंवा डज नाही, पास्ट टेन्स आहे. आणि पहिलं रूप घ्यायचं याचं. म्हणजे आय रोट, मी लिहिलेचा प्रश्न कसा झाला, डिड आय राईट, डिड आय राईट. अर्थ बोला. डिड आय राईट म्हणजे मी लिहिले का, मी लिहिले का. डिड वी राईट, डिड वी राईट. परीक्षेला काय करतील, डीड देतील आणि इकडं पास्ट टेन्स देतील, रोट लिहितील. चुकलं. डिड आय रोट, रॉंग. पहिलं रूप पाहिजे, डिड आय राईट पाहिजे. डिड वी राईट, आपण लिहिले का. डिड यू राईट, तू लिहिलेस का. डिड ही राईट, त्याने लिहिले का. डिड शी राईट, तिने लिहिले का. यू नो. अँड डिड इट राईट. आणि लास्ट आहे डिड दे राईट, त्यांनी लिहिले का. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की डिड वापरल्यामुळं इकडं क्रियापदाचं पहिलं रूप आलं. डज वापरला, डू वापरला तरी पण क्रियापदाचं पहिलं रूप येतं. तर विद्यार्थी मित्रो, बाकीचे जेवढे बी टेन्स असतील त्यांचा होकार नकार प्रश्न करताना अडचण येत नाही. त्यामुळे आपण बाकीच्यांचं काय अशा रूपात घेणार नाही आहे. प्रत्येकाची काही उदाहरणं घेणार आहे थोडी, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठला टेन्स आहे हे ओळखता येईल. येईल ओळखता. बघूया. आणि त्याचा होकार नकार प्रश्न बनवूया आपण. काय करायचं आहे. सो गेट रेडी फॉर द आन्सर्स. लुक दॅट प्लीज. मी तुम्हाला एक वाक्य देतो, त्या वाक्याचा टेन्स कोणता आहे ओळखायचा आहे. तयार राहा प्लीज. टेन्स ओळखण्यासाठी तुम्हाला कशाची गरज लागते तोही भाग कळेल. बघा आता. सी दॅट सेंटेन्स. तुम्ही काळ ओळखताय तुम्ही. हां, ओळखा काळ बघू. हे तर क्रियापद कुठे आहे. वेअर बार्किंग, वेअर प्लस आयएनजी म्हणजेच पास कंटिन्युअस टेन्स. कोणता आहे हा. पास कंटिन्युअस टेन्स आहे. पास कंटिन्युअस टेन्स आहे. वाच वेअरच्या पुढे आयएनजी आला का पास कंटिन्युअस टेन्स. आता याचा नकार कसा करणार तुम्ही.
फक्त ह्या हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट वापरा. प्रश्न करताना ह्याला सुरुवातीला घ्या. म्हणजे याचं नेगेशन करताना काय करतोय बघा, नकार करताना द डॉग्स वेअर, हे हेल्पिंग वर्ब आहे त्यामुळे नॉट पुढे ठेवा. हेल्पिंग वर्बच्या पुढे संपला काळ, नकार झाला. द डॉग्स वेअर नॉट बार्किंग, कुत्री भुंकत नव्हती. द डॉग्स वेअर नॉट बार्किंग लाऊडली. ओके. प्रश्न करताना हे हेल्पिंग वर्ब आहे, ऑक्झिलरी वर्ब, ते सुरुवातीला ठेवा. क्वेश्चन का झाला क्वेश्चन, वेअर. बाकीचं उरलेलं वाक्य तसंच लिहा, वेअर सुरुवातीला घ्या. मग काय झालं, वेअर द डॉग्स बार्किंग लाऊडली. कुत्री जोरात भुंकत होती का. अफर्मेटिव्ह, होकारार्थी, नकारार्थी, क्वेश्चन. ओके. दुसऱ्या वाक्यातला काळ ओळखा. बघा, काळ ओळखण्यासाठी क्रियापदांची 3 रूपं माहीत असणं फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्रो. तुम्हाला क्रियापदांची रूपं माहीत नसतील तर काय करता येणार नाही आहे बरं का. बघा, फादर इज ड्रायव्हिंग अ कार. काळ कोणता आहे, काळ ओळखण्यासाठी क्रियापद माहीत पाहिजे. कुठे आहे, इज आणि आयएनजी आहे पुढं. म्हणजे इज प्लस आयएनजी म्हणजेच आयएनजी म्हणजे कंटिन्युअस टेन्स, इज म्हणजे प्रेझेंट आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ह्याचा नकार करताना इजच्या पुढे फक्त नॉट वापरा आणि प्रश्न करताना इजला सुरुवातीला घ्या, संपलं काम. मग काय झालं, फादर इज नॉट ड्रायव्हिंग अ कार. नकार झाला. प्रश्न करताना हे सुरुवातीला घ्यायचंय, इज फादर ड्रायव्हिंग अ कार, क्वेश्चन मार्क. पण विद्यार्थी मित्रो, जर का मी तुम्हाला सांगितलं हे वाक्य तुम्हाला फ्युचर परफेक्ट किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये कराल का तुम्ही, नाही करता येणार बऱ्याच विद्यार्थ्यांना. कारण इथं आपणाला क्रियापदाचा 30 रूप माहीत पाहिजे. ड्राईव्हची 3 रूपं काय आहेत, ड्राईव्ह, ड्रो हा व्हीटो आहे आणि ड्रिवन V3. 3 रूपं माहीत पाहिजेत, ड्राईव्ह, ड्रो, ड्रिवन. जसं राईज, रोज, रायझन, स्पीक, स्पोक, स्पोकन, गो, वेंट, गॉन, तशी रूपं माहीत पाहिजेत आपल्याला. बघा आता, कुठल्याही काळाचा आपणाला नकार होकार प्रश्न करता येतो, तो काळ ओळखता येतो. आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्हाला आता काळ ओळखायला लागलाय. जसं की दे हॅव बीन हेल्पिंग अस. हां, कोणता टेन्स आहे हो, इथं क्रियापद कुठे आहेत बघा जरा. आयएनजी प्रत्यय म्हणजे कंटिन्युअस टेन्स आहे. इथं बीन आहे म्हणजे परफेक्ट आहे आणि हा प्रेझेंट आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तर मला वाटतं तुम्हाला हे काळ ओळखता येतात. यू कॅन डू दॅट व्हेरी इझिली. कुठल्याही काळाचं रूपांतर तुम्ही कुठल्याही काळामध्ये करू शकता. दॅट सिम्पल, अवघड भाग नाही आहे. तर आता परीक्षेला नेमकं कशा प्रकारे विचारला जातो प्रश्न, तो भाग आपण बघूया. हा भाग बघण्यासाठी आपणाला काही टेक्निक्स माहीत असणं गरजेचं आहे. फाइंड द एरर नावाचा टॉपिक असतो, यावर आधारित हा टॉपिक आपण शिकणार आहोत. तत्पूर्वी आपणाला हा टेन्स चांगल्या प्रकारे माहीत होणं गरजेचं आहे. सो यू डू दिस व्हेरी केअरफुली. आय होप यू वूड हॅव अंडरस्टूड दिस टॉपिक व्हेरी वेल. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हा टॉपिक कळला असेल. आपण आत्तापर्यंत काय बघितलं थोडक्यात बघूया आपण.
मेन टेन्स बघितले आपण. मेन टेन्स बघितले, किती होते हो मेन टेन्स? 3 होते. एक सिंपल होता, 2 मेन टेन्स होते प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर हे मेन टेन्स होते. तर आपण सब टेन्स बघितले 4. कोणकोणते सब टेन्सेस होते? 4. एक सिंपल, 2 कंटिन्युअस, त्याचं दुसरं नाव होतं प्रोग्रेसिव्ह, 3 परफेक्ट आणि 4 होता परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता बघा 12 काळ कुठले शिकलोय बघूया आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स बघा, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परत एकदा, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे 12 काळ शिकलो आपण. ठीक आहे, धन्यवाद विद्यार्थी मित्रो.